परभणी इथल्या पद्मिनीबाई मुंडे यांच्याकडे 20 एकर कोरडवाहू शेती आहे। मात्र कोरडवाहू शेती परवडत नसल्याने त्यांनी शेतीला पूरक दुग्ध व्यवसाय सुरू केलाय। 5 वर्षांपूर्वी एका म्हशीपासून सुरू केलेला व्यवसाय आज चांगलाच बहरलाय। आज त्यांच्याकडे 25 म्हशी आहेत। 15 म्हशीपासून 80 लिटर दुधाचे उत्पादन होतंय। 80 लिटर दूध विक्रीतून त्यांना खर्च वजा जाता दररोज 1,500 पर्यंत उत्पन्न मिळतंय। आज आपण त्यांचा दूध व्यवसाय पाहण्यासाठी परभणी इथं जाणार आहोत। परभणी शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर पद्मिनीबाई मुंडे यांची 20 एकर कोरडवाहू शेती आहे। त्यांच्या मुलाला देगलूर इथे सरकारी नोकरी असल्याने पद्मिनीबाई स्वतः शेतीकडे लक्ष देतात। 20 एकर कोरडवाहू शेती असली तरी त्यातून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। त्यामुळे त्यांनी 5 वर्षांपूर्वी शेतीला पूरक असा दुग्ध व्यवसाय सुरू केला। एका म्हशीपासून सुरू केलेला व्यवसाय आता चांगलाच बहरलाय। आज त्यांच्याकडे 15 म्हशी आहेत। माझ्याकडे शेती 20 एकर आहे। शेतीला जोडधंदा म्हणून म्हशी केल्या। म्हशीच्या दुधावर खर्चा पाणी सगळं लागतंय। माझा मुलगा सर्व्हिसला आहे आता, म्हणून मी शेती बघते सगळी। 15 म्हशी आहेत माझ्याकडे आता। म्हशींची चांगली देखभाल करता यावी यासाठी पद्मिनीबाईंनी शेतातच घर बांधलंय। म्हशींना वेळच्या वेळी चारा पाणी दिल्याने दुधात वाढ झाली आहे। उन्हाळ्यात तापमान वाढल्याने दुधात घट होते, मात्र पद्मिनीबाईंनी चारा व्यवस्थापन योग्य प्रकारे केल्याने दुधात वाढ झाली आहे। गव्हाचा चुरा टाकायचा, डालडा 8 दिवसाला अर्धा किलो टाकायचा, गूळ 1 किलो टाकायचा, त्याचं मिश्रण करायचं। गडी न देता मी माझं चारा म्हशीला घालते, पाणी वैरण इथं बसल्या बसल्या सगळं काही करते माझी। पद्मिनीबाई यांचा दूध व्यवसाय वाढवण्यात डॉक्टर पांडुरंग नेटके यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलंय। डॉक्टर नेटके यांच्या मार्गदर्शनानुसार गोठा तयार करण्यात आला। गोठा गवतापासून तयार करण्यात आला। तसंच गोठ्याची उंचीही जास्त ठेवल्यामुळे हवा खेळती राहते, त्यामुळे म्हशींना उन्हाचा त्रास होत नाही। त्याबरोबरच गोठ्यातच हौद बांधून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। 15 म्हशींपासून दररोज 80 लिटर दूध मिळतं। 40 रुपये लिटर याप्रमाणे दुधाची विक्री परभणी इथे करण्यात येते। दुधाच्या विक्रीतून दररोज 3200 रुपयांचं उत्पन्न मिळतं। खाद्य, गड्याची मजुरी यांचा खर्च वगळता दररोज 1500 रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। 1000-1500 रुपये उरतात आम्हाला। चाऱ्याचं काय घरचं चारा, कडबा, गुळी हे सगळं काही भेटते। पिंड आणावं लागतं विकत, गुळ आणावं लागतं विकत, डालडा आणावं लागतो। सगळं जातं आम्हाला 1001 रुपये उरतात सगळे सगळं जाऊन। अशी शेती कोरडवाहू शेती असली तर परवडते आम्हाला। जे आज 15 म्हशींचं दूध आहे ते परभणीमध्ये घरोघरी जाऊन हे विकलं जातं। अगोदर हे डेअरीवरती दूध विकत होते, तर त्यावेळेस भाव पाहिजे तसा भेटत नव्हता। सध्याचा भाव त्यांचा 42 रुपये 40 रुपये लिटर असल्यामुळे त्यांना साधारणतः 3000 रुपये दिवसाचे मिळतात। त्यातला साधारणतः 1000 रुपये चाऱ्यावरती खर्च आणि सगळं पूर्ण गाड्यांवरती आणि मॅनेजमेंटवरती खर्च 500 रुपये, साधारणतः त्यांना 1500 रुपये सध्या उरत आहेत। दुधाचा व्यवसाय करताना शेतकरी उत्पन्न किती मिळतं यावर लक्ष ठेवतात। मात्र पद्मिनीबाई यांनी म्हशींपासून मिळणाऱ्या वगारांची विक्री केली नाही, त्यामुळे त्यांना म्हशी विकत घ्याव्या लागल्या नाहीत। त्यामुळे आपोआपच त्यांचा दुधाचा व्यवसाय वाढला। तसंच घराच्या शेतातील सोयाबीन कुटार ते खाद्यासाठी वापरतात, त्यामुळे खाद्याच्या खर्चातही बचत होते। तसंच म्हशींपासून चांगलं शेणखत मिळत असल्याने शेतीच्या उत्पादनातही वाढ झाली आहे। दुधाबरोबरच त्यांना शेणखत तसेच नवजात रेडे व वगारी ही 2 संपत्ती उपलब्ध होत आहे। त्यामुळे हा एक कोरडवाहू शेतकऱ्यासाठी उत्तम असा शेतीपूरक व्यवसाय सध्या उपलब्ध आहे। घरातल्या व्यक्तीला सरकारी नोकरी लागल्यानंतर शेती बटाईने दिली जाते। पद्मिनीबाई यांनी मात्र वयाच्या 60व्या वर्षी कोरडवाहू शेतीला पूरक असा दुधाचा व्यवसाय आपल्या जिद्द आणि मेहनतीमुळे यशस्वी केलाय। गजानन भोयरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, परभणी।